लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार आमदार आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अलीकडे भाजपचे नेते विनोद तावडे आणि शिवसेनेचे उबाटा प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर लगेचच खडसे यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबतच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले। मात्र स्वतः खडसे यांनीच या सर्व चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न करून ही भेट केवळ निमंत्रणासाठी असल्याचं स्पष्ट केले। त्याचवेळी आमदारकी सोडून खडसे सध्या तरी भाजपमध्ये जाण्याची जोखीम पत्करण्याची शक्यता खूपच कमी असल्याचं मत राजकीय निरीक्षक नोंदवत आहेत। भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी भेट दिल्यानंतर त्यांच्या भाजपमध्ये घरवापसी होण्याच्या चर्चांना उधाण आले होते। त्यानंतर खडसे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली। या भेटीदरम्यान खासदार संजय राऊत हेही उपस्थित होते। त्यामुळे खडसे यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत विविध तर्कवितर्क रंगू लागले। भेटीनंतर खडसे यांनी कारण स्पष्ट केले। पुढील काही महिन्यात खडसे यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस समर्थकांकडून साजरा केला जाणार आहे। याच कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी कार्यकर्त्यांसह ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतल्याचं त्यांनी सांगितले। ही केवळ औपचारिक भेट होती। या भेटीचा कोणताही राजकीय घडामोडी किंवा पक्षप्रवेश यांच्याशी संबंध जोडणं योग्य ठरणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय। खडसेंबाबतच्या घडामोडींवर शनिवारी जळगावात पत्रकारांशी बोलताना भाजपचे मंत्री गिरीश महाजन तसेच शिवसेना नेते आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसेंवर अत्यंत शिलक्या आणि खोचक शब्दात टीका केली आहे। मंत्री गिरीश महाजन यांनी नेहमीच्या शैलीत खडसेंना टोमणे मारले। महाजन म्हणाले, एकनाथ खडसे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाबाबत किंवा त्यांनी विनोद तावडे अथवा इतर कोणाची भेट घेतली याबाबत मला काहीही माहिती नाहीये। त्यांचा भाजप प्रवेश थांबवणारा मी कोण? त्यांची थेट दिल्लीत हॉटलाईन आहे। मी खूप छोटा माणूस आहे। माझी तर मुंबईपर्यंत ही हॉटलाईन नाहीये। आपण जळगावमध्ये आपले बरे आहोत। खडसेंना जरी वरिष्ठ पातळीवरून ग्रीन सिग्नल मिळाला असेल तर कोणाला अडचण असण्याचं कारण काय आहे? खडसे फार मोठी माणसं आहेत। आगामी काळात त्यांचा वाढदिवस येत असून तो मोठाच होईल। त्यासाठी दिल्लीवरून माणसं येतील। त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत। त्यांच्या वाढदिवसाचं निमंत्रण आल्यावर तिथं जायचं की नाही याचा विचार करू असंही महाजन यांनी स्पष्ट केलंय। महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकवृत्त मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।